भेंडीच्यात भाऊ फक्त एकदा यूट्यूबनी पैसे चालू होऊ दे. घंटा भाऊ मी ऑफिसला काही जाणार नाही, पण जाऊ द्या, अजून एवढे सबस्क्रायबर आपले वाढले नाही म्हणून मी आलो आहे भाऊ नाश्ता करायला. कारण की मला जायचं आहे भाऊ ऑफिसला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. मस्त इडली मेंदू वडा डोसाचा भाऊ आता नाश्ता केलेला आहे. नंतर मी आलेलो आहे भाऊ ऑफिसला, कारण की आज होती भाऊ डिलिव्हरी. त्याच्यानंतर भाऊ कस्टमर आले होते सकाळी सकाळी. PDIला 2 वाजता डिलिव्हरी आहे. त्यांनी गाडी चेक केली आणि त्याच्यानंतर आपले दुसरे कस्टमर आले होते. म्हणले भाऊ पार रायझिंग द्या, बुकिंग लगेच करतो. पण बुकिंगचा प्लॅन 2 महिन्यानंतर होता. म्हणलं ठीक आहे, 2 महिने तोवर आहे मी इथंच. नंतर आले होते तिसरे कस्टमर आपले. ते म्हणत होते भाऊ लालपरीची टेस्ट ड्राईव्ह द्या. त्यांना आपली लालपरी काढून टेस्ट ड्राईव्ह दिली. नंतर ते जे म्हणजे खूप फ्रँक कस्टमर होते, त्यांनी स्टार्टिंगलाच सांगितलं भाऊ की मी 2 शोरूम फिरून आलेलो आहे, की जर इथं प्राईस भेटली तरच मी गाडी बुक करणार, पण पहिली टेस्ट ड्राईव्ह घेणार. मला कळलं होतं भाऊ आता बुकिंग तर आपली होणारच आहे, पण जाऊ द्या. दिली कस्टमरला टेस्ट ड्राईव्ह. एवढे म्हणजे तुमची गर्लफ्रेंड पण लॉयल नसेल तेवढे कस्टमर लॉयल आहे, की पहिलेच म्हणले टेस्ट ड्राईव्हच्या पहिले तुम्हाला जर बेस्ट डील देता आली तरच तुम्ही बेस्ट डील द्या. कस्टमरला दिली डील, म्हणले 7 दिवसाचा टायमिंग द्या. अहो सर 7 दिवसांनीच येतं ना. सॉरी. त्याच्यानंतर भाऊ आपलं झालं होतं लंच टाईम. त्याच्यानंतर आले होते आपले चौथे कस्टमर. ते पण म्हणले भाऊ 3 महिन्यात गाडी बुक करतो. मी म्हणलं ऑल द बेस्ट, मी पण आहे 3 महिनेच तोवर. त्याच्यानंतर भाऊ पिली आपली थोडीशी कोल्ड ड्रिंक, काय होतं ते काय माहीत. नंतर आले होते आपले डिलिव्हरीचे कस्टमर, ज्यांची नेक्सॉनची डिलिव्हरी होती आज. आणि काय क्यूट पोरगा होता यार, वा. त्यांची गाडी क्लीन वगैरे करून पूजा वगैरे करून गाडी झाली डिलिव्हरी. कस्टमर शोरूमला असे येत होते जसे गार्डनमध्ये येत होते. एवढी रश आहे तरी पण माझी घंटा म्हणजे एक पण बुकिंग होत नव्हती. पण जाऊ द्या, नशीबचा खेळ आहे. नंतर भाऊ मी केलं जरा फेस चेक. फेस दिसत होतं बटव्या गुलवानी, म्हणून तर नाही अशी बुकिंग होते. आणि असं काय नसेल, जाऊ द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बुकिंग करा रे राव, बुकिंग करा. तर रोज मॅनेजर कचा